हॅलो 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 आता येतोय आवाज? वा वा बर बर. काय भवानी बारी गेली बाई 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 जिरली हा जिरली. अर्धी मूर्ती 50% जिरले आणि आणखी 50% जिरल झोपून करतील तेव्हा. आहे का मित्रांनो? ज्या गोष्टी रंगमंचावर बोललो त्या खोट्या नाही. एकदा प्रूव्ह करून देतो. शब्दासकट पुराव्यासकट मोठेपणा नाही. म्हणून 3 टाइम यांची साऊंडिंग पण तुमची नाही. या घरच्या देवाची पण याला तुम्हाला नाही. हा प्रश्नाचं उत्तर सांगायला साऊंडिंग पण घरच्या देवाची नड घ्या. हा नारळ देऊन नाही आलाय, तो तुमचा दोष नाही. आता हा म्हणतोय पांडुरंगा ओ पोरांनो सगळ्यांनी रेकॉर्डिंग करायची. बुवा मला बोललाय हा काय माझ्यापेक्षा वयान ज्ञानानं बुद्धीनं आणि मला उंचीन पण मोठा नाही, तरी पण मला आनंद करतो. मग मी याला गेला तर काय आला? आता ऐका कसं आहे. आता कार्यक्रम गावठीमध्ये म्हणजे गावठीमध्ये म्हणजे भाषेमध्ये म्हणतो तुमचा जो वेगळा वाटेल त्यांचा जो काय वेगळा विषय असतो तुमचा वेगळा गैरसमज व्हायचा. ऐका देतोय देतोय देतो बघा. माझा बुवाना म्हणून काय शक्ती तुला फक्त एकच काम आहे, आम्ही शेतकरी. आता बघा कोण माझा आदिवासी बांधव असेल त्याने राग म्हणायचं नाही, आदिवासी असेल कातकरी समाजातले असेल. आता हे एकटं शेतकरी आणि आम्ही काय कातकरी का हो? माझा बाप अजून लंगोटीमध्ये माती घालतोय. 4 खंडीची शेती आहे बघत तरी ये घरात. मुंबईला फक्त नावाला अजून तांदूळ गावचंच खातोय. पांडुरंगारी बघायला कोणाला मोठेपणा चोदवीत नाही, सांगत नाही. बघायला यायचं असेल कोणी पण यायचं. घराच्या वाटल्यानी शेती अजून लावलेली आहे, अजून कापलेली पण नाही. हा एकटा शेतकरी 17 वर्ष नोकरी केली. पोस्टाची नोकरी सांभाळून कार्यक्रम केले. मला काय हा एकच धंदा न शक्ती तुला. संगीत भजन आहे माझं. काय अशू दादा वाजव दादा वाजव असं बोलायची गरज नाही. शाहीर आहे का? शाहीर शाहीर अजून शाहीर म्हणतोय बघा. तुमचं थोडं थोडं देतो, थोडं थोडं घेतोय. पोरांनो शीट डाऊन व्हा. हा समथिंग अजिबात नाही. टेन्शन घ्यायचं नाही बोलायचा. मी ऐकलं. तुम्ही चांगलं बसा चांगलं बसा चांगलं बसा. टाइम लागेल चांगलं बसा. ऐका म्हणजे कसं विश्लेषण होऊन जाऊ द्या. म्हणजे कसं टेन्शन नको लोकांना. पण बघा माझे माय मावले आणि माझे रसिक मायबाप माझ्यासाठी बसले, त्यांची मला काळजी आहे. विषय तंतोतंत जसं बुवानी दिले तसंच त्यांचं आपण CGST सकट देतो. आपण काय कोणाचा उसना पायरा ठेवत नाही. ते त्यांनी जे दिले तसं मी त्यांना देणार. त्यांनी फक्त बसून दिले, मी उभ्यान कार्यक्रम करतो. मी उभा राहून करतोय, त्यांनी बसून केले आणि विषय पण ऐकले म्हणजे विषय टाकले तो पण लसून आणि कार्यक्रम करतात बसून. वा 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 वा. तुमच्या पाकल्या खोलतो मी आज. कशात ऐका मस्त सुंदर स्तवन लावली. माझं गाणं आहे याच सालीवर की मी शेवटला देणार म्हणून स्तवनाला बुवांच्या हात लावणार नाही. स्तवन सुंदर मस्त लावली. काय रे चालती हे वरती लावण्याच्या हा हे म्हणायला लागलो. मी मान्य पण केलं की निश्चितपणे शेअर मी नाही लावला त्या चालीमध्ये, पण मी स्तवन तिथंच गायली. काय सागर प्रॉपर काय केलं ह्याला काय केलं लेखांच्या मोर आले त्यांना ह्याला काय केलं ऐका. तरी पण म्हणजे मी स्वरात होतो. मी काय स्वराच्या बाहेर गेलेलो नाही. तुम्ही माझी रेकॉर्डिंग ऐका पोरांनो. सकाळी जाताना कॉलेजला जाताना किंवा गुरांशी जाताना निश्चितपणे ऐका. मी काय बाहेर गेलेलो नाही. ऐका बघा. मुखी गोड नाम तुझे सदा गुण गाईन, धन्य माझ्या सद्गुरु राया रूप तुझे पाहि. अक्षिरा
धुवायला लागल बाकीच्यांना. आणि मी काय म्हणतोय, मेहरबानी समजा तुम्ही ते म्हटलं 3-4 वेळा टाळे पण वाजवला आणि मला खरोखर कलाकाराची मला जाण आहे, शपथ सांगतो असा कलाकार पाहिजे नको असं नाही. ते काय म्हणतात मी झोपून करीन, ऐकायला कोण तयार आहे झोपून? तुम्ही जरूर झोपून कराल ना, तुमचं ऐकायला कोण थांबेल इथं? तुम्ही इथं वरतून टाका उद्या सकाळी, तुम्ही पैशासाठी काही करा, नांगडं पण येईल उद्या पांडुरंग हरी. काय म्हणजे नुसती आहे काय की मी हातरून टाकीन म्हणतो झोपून बारीक करेन, ऐकायला कोण येईल? लोका बापायला करा. हा आता बघा बघा भाऊ काय म्हटले बघा, बोलता बोलता बोलले जरा थांबा भाऊ काय म्हटले बघा, असा घोडा लावी वाक्य त्याची. बरं त्यांनी घोड्याचं गाणं दिलं नाही, मग मी आता गाढव देतो. गाढवाचा लांब असतो, पाय 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 गाणे पांढरंगा बघा फालतू शब्द बोलणार नाही, साला हा फक्त खांबामध्ये येतोय म्हणून बस, नाही तर बरोबर कार्यक्रम करेल. मी गाढव देतो, गाढव तुम्ही गाढवीन गायची, तुम्ही घोडा बोलायला पाहिजे होते, तुम्ही गाया पाहिजे होते, तुम्ही तर तोंडान लावीन नाही बुवा, किंवा घोडा लावून जाईल, तोंडान नाही गाण्यात बोलायचं तुम्ही. मी कसा गाढव देतो बघा, तर लांबच्या लांब सड कसा देतो तो का बघा, है ऐका थोडकं देतोय. गण सुंदर गायला बोल सुंदर, गण पण सुंदर. पोरांनो रेकॉर्डिंग करून तेव्हा उपयोगाला येईल सकाळी. ऐका, जिस दिन तेरी मेरी बात नहीं होती, दिन नहीं गुजरता है, रात नहीं होती, और नैयो लगदा दिल तेरे बिना, नैयो लगदा दिल तेरे बिना. चाल बोलची सुंदर स्वाली तो काय बाबा कुठना म्हणजे अगदी कसं ते कॉलेजमधलं प्रेम आहेत ना, ते लग्न झाल्यावर पण विसरलं नाही, आपल्या स्वाली काढतात. नैयो लागतात त्या प्रियसीला अजूनही नव्हता, बायकोला नाही, मस्त चाली काढतो, एक नंबर चाली. आणि त्याच्यात त्यांनी प्रश्न विचारायचा प्रयत्न केला, पण तो काय त्याला जमला नाही, कारण भानू जीवनांचा प्रश्न त्याला काय सांगायला जमला नाही, तरी पण मी कसा आहे तो सांगतो आणि त्याचं उत्तर पण देतो. आहे का कोणी विचारलं काय? सुरुवात जिस दिन एक दंता विनायक तो शिवाचा हा बाळ वाद्यास गावा. जो भुवासारखा व्हायला लागला म्हणी, हा पण माझा आवाज बंद नाही झाला अजून. शाहीर तुमचा आवाज बंद झालाय, फक्त लाईट बंद झालेले, तुम्ही खोटे बोललाय. एक मिनिट, हा आली तिच्या पाय ठेवा चांगला, असा हा पाय ठेवा, मी माझा वाईट थांबा ऐका 2 मिनिटं फक्त ऐका, जास्त वेळ घेणार नाही मला माहिती आहे. आता तुम्ही पण कंटाळा, मला माहिती आहे सकाळी पोरांना सगळ्यांना डबा द्यायचा आहे, सगळ्यांच्या गोष्टी आहेत मला माहिती आहे. मी जास्त कंटाळत नाही, फक्त देतो उत्तर थोडं देतो. ऐका, त्याच्यात मला प्रश्न काय विचारतात की ओंकार निराकार म्हणजे सृष्टीच्या पूर्वी माया पण नव्हती, बुवा माया होती नव्हती नाही, तुम्ही चुकीचं बोलताय. तुमच्या भानू जीवनांना विचारा, बाबांना विचारायचं. सकाळी गेलं सचिन बाबा मला असा म्हणतो, माया पहिली होती, मायेमुळंच हा सगळा रहाटगाडा चाललाय ना, हा मायेमुळंच चाललेला आहे. आणि मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो, मला जेवढं कळलं तरी पण 2 घरात सोडून आणखी पुढं आलो. 2 घरात घोडा 2.5 चालतो, मी 2 चालतो सरळ. हा हत्ती आहे, पण मी हत्तीसारखा चालतो. 2 घरा सोडून आलो म्हणजे नेमका काय प्रश्न विचारताय बुवा, काय प्रश्न मला एवढा झट वाटला नाही. विषय कसा देतोय बघा, त्यांचं म्हणणं आहे असं की म्हणजे पृथ्वी किंवा जे हे विश्व नव्हतं तेव्हा कोण होतं, असं त्यांचा अर्थ विचारायचा गर्भित अर्थ आहे. तर माझा विषय काय असा आहे, मी त्याला सांगतोय उत्तर कसं आहे बघा. त्यांच्या माझे त्यांनी दिलं नाही, ते मला पटलंच नाही. जे मी 2-3 उत्तर त्यांना प्रश्न विचारले ते नाही पटलं, पण मी तुम्हाला सांगतोय कसं बघा. ओंकारापासून शाहीर कान, नाक, डोळे, घसा म्हणजे नाकाचे 2 होल, कानाचे 2, तोंडाचा 1 आहे ना, डोळ्याचे 2, किती झालं? मोजा बरोबर
मजा लवकर. हा, मुतायचं आहे, हागायचं आहे, मजा बरं नो, मजा लवकर. आणि एक बेबीला गाठ मारलेली 10,000 इथं आहे, त्याला गाठ मारलेली आहे, ती 10,000 उडी ठेवून आहे का शाही? मी काय म्हणतोय, जेव्हा नव्हते चराचर, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. त्याच्या अगोदर ओंकारापासून या गणाची निर्मिती झाली. आणि तो ओंकार किंवा तो गण शंकर पार्वतीच्या लग्नात सुद्धा पूजला गेला असा आमच्या शक्तीवाल्यांचा प्रश्न आहे तुमच्या उत्तरेवाल्यांशी पुरवठ्यांवर. शाही, आमचा असा प्रश्न आहे की नुसता शिव पार्वतीचा बाळ नाही, तो शिव पार्वतीचा बाळ नाही, तो गण, तो ओंकार, तो निराकार शिव पार्वतीच्या लग्नामध्ये पण पूजला. आपल्या पण लग्नात पहिली गणेश पूजा केली जाते हो. ज्यांचं झालंय त्यांना माहिती आहे, राहिलं ते राहिलं. आता त्यांचा काय कार्यक्रम, आता तुम्ही मामाची फक्त बघायची असं तर मामाची नाही ते एखादी पटवायची. कार्यक्रम आता पोरगी मागून नाही तुम्हाला, तुमचा कार्यक्रम झालेला आहे म्हणून सांगतो. आहे का? बघा, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तोडकं मोडकं का होईना माझ्या यथाशक्ती बुद्धीला जसं पटेल तसं दिलंय. गवळणीमध्ये येऊन म्हणतात, का गवळणीचं उत्तर देतो आणि पुढचं गाणं ऐका लगेच फालतू बोलणार नाही अजिबात. तुझं बोलले तरी पण मी त्यांना बोलणार नाही. बघा, थांब. बेशक तुम मेरी मोहब्बत हो. कोणची चाल त्यांना माहिती आहे आता बुवा काय आरडणार नाही, म्हणून प्रेमाची गवलन द्या आणि बोला जवळ करा. असा बुवा जवळ नाही काय अंगाऱ्यावर तुम्हाला भेटायचा, 2-4 भगत लावायला लागतील मला. तेव्हा ये ऐका. सावळ्या हरी राधे तुझा गगनश्याम, स्वर मुरलीचा पडता कानी, हेशी मुखी माझे नाव. त्यांना लागला. आता मी तोडकी मोडकी कट कशी दिली बघा. राधा काय म्हणते, मी तुझ्यापेक्षा वयानं मोठी, वयानं तुझ्यापेक्षा वयानं मोठी. राधा काय म्हणते का, माझा नवरा घरी आहे मी अनयाची ना, माझा नवरा घरी, सावळा हरी नवरा घरी आहे मी अनयाची ना. माझा नवरा घरी असं तुला आम्ही सांभाळलं, जशी घार आपल्या पिलांना सांभाळते असं तुला आम्ही सांभाळलं कंसापासून, अशी राधा म्हणते. शाहीर, हे तुमच्या गवळणीचं तोडकं मोडकं उत्तर. 12 वर्षात बेटा मुद्दाम सांगितले बारी रेकॉर्ड करून घ्यायची बोवाची. दुसरी हो तुमचं नसतील तर आमच्याकडे तयार आहे रेकॉर्डिंग करायला. 2-3 चॅनलवर राहील. चॅनल नंबर 1, चॅनल नंबर 2, चॅनल नंबर 3. हो इकडे आमचा आहे, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. आणि भाऊ म्हणतात माझीशी बारी करू नका म्हणतात. काय तुम्हाला शिंगा आहे, तुम्हाला शिंगा आहेत काय? शपथ घाबरलाय बुवा, शपथ सांगतो. त्याला माहिती आहे सचिन बुवा समोर घास नाही आपला ना शास्त्रात. हा त्याला गाढव देतो, गाढव देतो म्हणून हा देतो. कसा आहे तो बघा. आणखीन काहीतरी बोलले, थांबा जरा आणखीन काय. बाबांना बोलायचं बुवांच्या काम नाही माझं. पोरांना लगेच 2 मिनिटात गेले. बाबांना बोलायचं काम नाही. पण 1 तारखेला 1 मेला बारी झाली. 1 मेला गोवळला बारी झाली माझी राजापुरात. त्यांच्या विभागात होते. बुवानं तिथे उत्तर दिलं, स्पष्ट करून सांगितलं आत्ताच्या मुसलमानांच्या बायका, आणि ही रेकॉर्डिंग आहे, जर माझ्या मायबापांनी मागितली तो निश्चितपणे देईल. म्हणून बुवाच्या टायमाला 3 टाइम व्यक्ती आला तो खोटा बोलतो, अजून खोटा बोलतो. आणि झोपायचीच पाळी तुमच्यावर आहे शाहीर, तुमच्यावर झोपायचीच पाळी आहे.
हा नाही तर तुमच्या मी झोपन आणि मी झोपलो हा मी झोपन नाही तर तुमच्यावर मेला उत्तर मी दिलंय ती रेकॉर्डिंग तुमच्या बंधूंना जितू झिमनांना मी पाठवले त्यांना सांगितलं शाहीर तुमच्या बंधूंना मी हे उत्तर दिलंय त्यांनी तेव्हा ते मान्य नाही केलं त्याच्यावरती एक शब्द नाही बोललं कोकणची लोकधारा लोककला या चॅनलवर या युट्यूब हे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्यांच्यावर मी त्यांना ते उत्तर पाठवलंय विचारा शाहिरांना तुमच्या बंधूंना विचारायचं त्यांना खोटा बोलायचा नाही बुवा ज्याच्या कपाली जो बोलेल खोटा त्याच्या कपाली चमन खोटा तुमचा जो बोलेल खोटा त्यांना झोपायची पाली मी बोललो तर मला झोपायची पाली तुम्ही बोललो तर तुम्ही 3 टाइम सांगता झोपायची पाली आली म्हणजे तुम्हाला झोपायचं आहे का मग ह्याच्या पुढं जेव्हा शायरांना बोलवा तेव्हा हंतरून पण घेऊन या काय जगानो हंतरून घेऊन या बोल मग हे झोपतील वारी करतील बाकीचे नाही ऐका नाही तर झोपायचा घरात काय पांडुरंगा बोलायचं म्हणजे मुस्ती आहे त्याला उत्तर दिलं आणि मग 18 तारखेला बारी झाली आमची पुरवण्यामध्ये बारी पूर्ण नाही झाली बाबा यांचे वडील आणि आपण मानानेच बोलतो मी मोठं खोटेपणा नाही सांगणार किंवा मोठेपणा पण नाही सांगणार बाबा माझ्यासमोर जेवायला बसतो त्यांना मी विचारलो बाबा माझ्याकडून काय अजून पाहिजे तुम्हाला किंवा काय माझं चुकतंय किंवा माझ्याकडून काय कमी पडतंय ते तुम्ही मला सांगा जेवायला बसले होते बाबा त्यांनी मला सांगितलं की बुवा ज्ञानदर्शक ग्रंथामध्ये माझं उत्तर आहे आणि हा ग्रंथ मी एका बौद्ध समाजातल्या माणसाकडून आणलाय त्याच्यात माझं उत्तर मिळेल बाबांचं वाक्य आहे त्यांचं मी खोटं बोलणार नाही माझी जीभ झडल माझी कला जाईल शाहीर माझी कला जाईल सांगतोय तुम्हाला मी जर खोटं बोलत असेल तर मी ज्ञानदर्शक ग्रंथ माझ्याकडं ज्ञानदर्शकाचे 3 भाग साठवात आहे पुरा ग्रंथ चाळून बघितला माझ्या दादांना सांगितलं की दादा बघा हो बुवाने सांगितलं नसं बुवांच्या बाबांनी अहो बघा त्याच्यात उत्तरच नाही म्हणजे हे भटकवायचं काम करताय हे म्हटलं ना तिथं की बुवा तुम्ही माझ्या जवळ पोहोचलाय किंवा उत्तर बरोबर आहे किंवा बरोबर नका म्हणू पण एवढं तरी म्हणा ना की साहेब तुम्ही जवळ पोहोचलाय मला समाधान वाटेल ना एवढं मी एवढं शोधतोय मी एवढं मेहनत करतोय एवढं आटापिटा करतोय तर मला त्याचं समाधान वाटेल माझं श्रेय मी म्हणत नाही असं आणि हे पण तुम्हाला आणतो राजेश निकमला विचारायचं की तुमच्या ग्रंथ तुम्हाला पाहिजे ना ग्रंथ तुम्हाला मुंबई मंडळात सचिन बुवाच खेचणार आहे हे लक्षात ठेवा तुम्ही माझी खोटं बोललाय तुम्हाला मुंबई मंडळात तुमची तक्रार रितसर मी केलेली आहे आणि तुम्ही खोटं बोलणारी शाहीर तुम्हाला मुंबई मंडळात मी खेचणार माझा ग्रंथ माझे गुरु तुमच्या समोर आणणार आणि त्यांच्या समोर तुम्हाला जा विचारणार ह्या लोकांसमोर आपल्याला काय आटापिटा किंवा पुस्तक घ्यायची गरज नाही माझा विषय समाजाला पटलाय जिथं तुम्ही मान्य केला 4 महिन्याने 4 वेळा उत्तर देऊन तुम्ही 4 महिन्यांचं मान्य करता मी बाबांना विचारलं मोठ्यापणाने बाबा म्हटले नाही बाबा हे नाही उत्तर तुम्ही म्हटलं असतात ना की माझ्या उत्तराजवळ आहे तुम्ही मान्य केलं असतं बघा म्हणून पहिले गाणं घोडा आहे घोडा गाडव ऐका काय म्हणतो पहिले गाणं आहे का मस्त आहे चला बघा ना आता लवकर पटापट किती झालं वेळ किती झाली मिनिटं 15 4 7 15 मिनिटात बारी 3 गाणी घेणार जास्त नाही घेणार मला माहितीये 50 गाणी गायली तरी सुपारी तेवढीच 3 गायली तरी सुपारी तेवढी नवरी बरोबर आपल्याला काय दक्षिणेशी मतलब म्हणजे दक्षिणा नुसती घ्यायला नाही बुवाची जिरवून जाणार नाही का काली 5 ला पांढरीला 1 ला नाही तर वरती काली 1 ला बोलायला काय जा तुम क्या सरकार सुद्धा बदलते आता ते बोलायचं नाही का बघा आम्ही कसं म्हणतोय विषय महाभारतातला गातोय बुवाना बोलत पांडुरंग आपण बोलतच नाही बुवांच्या जाणारच नाही मी ऐका मग सांगतो भानुला मध्ये ह्याच्या बाबांना नाही भानुमती दुर्योधनाची पत्नी आहे महाभारतामध्ये अभ्यास केला की समजेल तुम्हाला काय म्हणतो बुवांच्या बाबांचं नाव भानू आहे याला मी बोलत पांडुरंग आहे सांगतो भानुला हा तुझा तानुला माझा बाबा गुरुवर्य हो खोटं बोलला
म्हणून बोललो. अन्नापासून खोटं बोलले मला म्हटले असते ना सचिन भाऊ जवळ आले मान्य केलं असतं शाहीर की खरोखर जातीवंत खानदानी शाहीर आहे, घरंदाज शाहीर आहे हे मान्य. नुसता बोलून नाही चालत मी घरंदाज आहे मी सोबत कार्य करी. अरे मान्य करायची उत्तर पहिलं, मग तू घरंदाज, मग तू खानदानी. हा मान्य करायची का पाहिजे. ऐका सांगतो भानुला हा तुझा तानुला याला झाला खुर्ची बसला असं नाही म्हणतात. याला झाला वय गेला सुनी ज्ञानाची रास असून ज्ञानाची रास असून ज्ञानाची रास. लक्ष्मण आणि लक्ष्मण नावाची दोन पुत्र त्या भानुमतीला होते दुर्योधनाला. विषय कसा सांगतो भानुला हा तुझा तानुला याला झाला वय गेला सुनी ज्ञानाची रास. पण तुझ्या नावाचा केला तुझ्या नावाचा केला यान पुरा सत्यानाश. अरे तुझ्या नावाचा केला यान पुरा सत्यानाश. तुझ्या नावाचा केला यान पुरा सत्यानाश. शाहीर स्तवन गायली कदमवाडीच्या राजावर. भाकड कथा नाही, 25 वर्षाचा इतिहास भाकड कथा गायली नाही. जो मी गण गायला, गण पार्वतीच्या मळापासूनच बनवलेला हा गण जो आपण 25 वर्ष कदमवाडीकर आणताय तो गण भाकड कथा गायली नाही. त्याच्यानंतर गवळण गायली. आजही गोमूत्राला आपण पवित्र मानतो. कुठलंही घरात शुभ कार्य असताना सारवत झाल्याच्या नंतर गोमूत्र शिंपडून आपलं घर सुशोभित किंवा त्यानंतर आपण पवित्र करतो. म्हणून गोमूत्राची कथा मी गवळणीत गायली. भाकड कथा कोणाला सांगताय शाही? ही भाकड मस्त नाही. आज कसा तुम्हाला रेडा तुमचा आहे ना, रेडा या म्हशीच्या पोटी कसा आलाय तो पण तुम्हाला गाऊ रेडा म्हणतात ना. ऐका बघा देतो थोडं सांगतो ही कथा ऐका. ऍक्च्युली हे गाणं दसऱ्यातलं गाणं आहे. आज मी घेतो त्यांनी रेडा सांगितलं मगाशी म्हटलं गायला नाही विषय मी तुम्हाला देतोय. तुम्ही म्हैस गायची शाहीर. सांगतो ही कथा ऐका आता या एका वसाड्याची. अहो म्हशीच्या पोटी जन्मास आली ही अवलाद रेड्याची.
पोरं. मोठी कथा आहे, मोठी कथा आहे ती मी दसऱ्यामध्ये गातो. मी त्यांना विषय दिलाय, त्यांनी म्हैस गावी, मी रेडा गायलाय. कोणाच्या म्हशीच्या पोटी झाला असणार. बुवा बुवा तुम्ही कुठं बैलाच्या पोटी आलो का आईच्या पोटी आलो? तापायला सांगायचं आहे. तुम्ही डायरेक्ट कुठून आम्हाला पडलं का बैलाच्या पोटी जन्माला आलं का आईशीच्या पोटी आलं तुमच्या का सांगायचं. मी म्हैस गाईल, मी रेडा गायलाय. बुवा म्हैस शास्त्रात गायची. आता गाडव गाडव लांब पायाचा गाडव. आणि काय म्हणतात ऐका ऐका विषय. दुसऱ्याला बोलायचं आणि आपल्याकडं 4 बोट असतात. 4 बोट बघा. हाताला बोट 5, हाताला बोट 5. ऐका. एक आपण समोरच्याकडे करतो. अंगठा कुठे आहे बघा? आपल्याकडे आहे, आपल्याकडे आहे. अंगठा कुठे आहे? वर. 3च बोट बुवा, 4 नसतात. त्याला सांगा येड्याला गांधीजी 3च माकडा. एकाचा तोंडाव, एकाचा कानाव, एकाचा याला काय करायचं? दीपाली दिलीप नवरथ यांच्या माध्यमातून 151 रुपयांचं 10,000 पारितोषिक आहे का? बघा देतो. थोडं देतो जास्त बघा. आता गाढव गाढव आहे का? बुवानी गाडवीन गायची, मी रेडा गायलाय, बुवानी म्हैस गायची. हा आमरे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. इथं बसायचं शेवटपर्यंत बारी घ्यायची बुवाच्या. हां ऐका. आता मी म्हैस गायली, रेडा गायला, बुवा म्हैस गाती, मी गाढव गातो. बुवानी शास्त्रात गाडवीन गायची. तो शाब्बास म्हणेन, तो शाब्बास म्हणेन. ऐका. 4 वाजता गोरी है कलैया पहना दो तुझे हरी हरी चूड़िया. गोरी है कलैया पहना दो तुझे हरी हरी चूड़िया. अरे अपना बना ले मुझे बालमा. आता बघा ह्यांनी मला लसूण दिलं बसून तर मला पहिल्यांदाच विषय आला. देणार उत्तर 100%. अजून 12 ठिकाणी जाईल, 12 ठिकाणी चर्चा करीन. उत्तर तुम्हाला सचिन बुवा देणार, एवढं लक्षात ठेवा. शाहीर तुम्ही जे मला उत्तर ठातूर मातूर दिलंय अशा शेण्या लावायच्या नाही. बरं तुम्हाला दुसरा प्रश्न विचारला. बायको आपल्या नवऱ्याला असा दागिना देते, बोललं याच्यावर बोललं काय? ह्याने 2-3 केले, ह्याने विचारलं असतील मोरते. ते काय जरा जास्त झालेलं पाणी टाकायचं का त्यांना? दुसऱ्याकडे सांगा पाणी टाकायचं. आईच पाणी टाका म्हणा, कडक झाली म्हणजे बारीक. आणि तुम्ही जो काही समजता जो वेगळा विचार म्हणा वर बारीक कडक झाले, वाईच पाणी टाका त्याच्यात, वाईच पाणी टाका. आणि बुवा काय म्हणतात त्यांच्या उद्या. मी तुम्हाला विचारलं काय? बाई आपल्या बायको आपल्या नवऱ्याला गड बाई पुजला आहे का थांबा बा. आमचं सचिन दादा कुठं आहे? आणि आमचं सचिन दादा कुठं आहे? सचिन दादा कुठं आहे? नाही पहिले दिसू द्या मला पहिले. ओके बघा बघा मंडळी बघा. ती लोक कुठं आले माहिती तुम्हाला? 92 किलोमीटर आहे का? 92 किलोमीटर. ना स्वतःच्या गाडीत पेट्रोल टाकू. हा स्वतःचीच गाडी, पेट्रोल स्वतःचा, आणखी परत 500 माल. म्हणजे काय ही खास शक्ती प्रेम. म्हणजे काय म्हणते प्रेम का? स्वप्नीलला असू द्या किंवा सचिनला असू काय म्हणजे ही आवड बघा ना सचिन बुवाची किंवा शक्ती तुऱ्याची आवड. म्हणजे मी नुसतं मला म्हणत नाही, माझ्यासाठी नाही, आज एक कार्यक्रम करण्यासाठी. सचिन दादा सोबत सलमाचे चांगले मित्र आहेत. स्वप्नील दादा सुद्धा आज रत्नागिरी सिव्हिलला कामाला आहे. आणि त्यांच्या घरी ज्यावेळेस एखादा दुःखद प्रसंग असून सुद्धा माझा कार्यक्रम सोडत नाही. म्हणून काय त्यांना मी देते फक्त गाणी तेवढीच घेऊन टाकतात. पोरगीला त्यांची मुलगी आहे राधा स्वप्नील मयेकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बहारदार पारितोषिक करून त्यासाठी पोरगी. आणि ती पोरगी बाकीची अंगाई गीतं गात नाही. सचिन बुवाची गाणी लागल्या बरोबर झोपली. सचिन बुवाची गाणी लागली पण तिला बरोबर झोप येते, पण ती बरोबर झोपणार. म्हणजे मला आपण काहीतरी पेरलंय ना समाजामध्ये. मी फालतू बोलणार ना, फक्त बुवाना गाढव लावताय त्यांनी दिलं नाही. हा हे कोणाचं 200? हे 200 आलं. 200 आलं कोण? नाव सांगा. तिथला लादा सांगा. माऊली वडा यांच्या माध्यमातून 200 आले. गाढव आहे का? गाढव आहे का? बघा म्हणून म्हणतोय
तो काय प्रश्न सोडवायला बोलणं जमला नाही. बायको आपल्या नवऱ्याला काय देते. आणि दुसरा प्रश्न मी सांगितलाय की कृष्णाचं स्वरूप सांगा. ते आणखी पुढं काय तिकडं कर्नाटकात गेलं की इकडं तो विषय नाहीये शाहीर, म्हणून तुम्हाला म्हणतोय गाणं देतो गणबाई पुजला आहे देतो. ऐका एक गाणं ऐका, फक्त मुकडा फक्त मुकडा. प्रश्न हा सोडवा, प्रश्न हा सोडवा, कशाला आला तू आडवा. प्रश्न हा सोडवा, कशाला आला तू आडवा. अरे पण जमेल का तुला हे सांग गाढवा. प्रश्न हा सोडवा, कशाला आला तू आडवा. जमेल का तुला हे सांग गाढवा. प्रश्न हा सोडवा, कशाला आला तू आडवा. जमेल का तुला हे सांग गाढवा. प्रश्न हा सोडवा, कशाला आला तू आडवा. जमेल का तुला हे सांग गाढवा. गाढवाचं लग्न पिक्चर सगळ्यांनी बघितलाय. सावळ्या कुंभार म्हणतोय गाढवाला, प्रश्न हा सोडवा. एका रात्री 7 तळाची तांब्या पितळेची जो कोणी माळी बांधल तो नवर मुलगा जरी गाढव असला तरी माझी राज्यकन्या त्याच्याशी लग्न करेल. विषय कसा आहे बघा, शास्त्रातला विषय. पैज माझी साधी सोपी नाही रे वेड्या. एका रात्रीमध्ये लागतील भांडाया माड्या. जमलंच नाही तर राजा म्हणेल, सावळा कुंभार सांगतो गाढवा, अरे तुला जमलंच नाही तर. राजा म्हणेल फासावर चढवा. अरे जमल का तुला हे सांग गाढवा. विषय तंतोतंत ऐका. पुढचा विषय आणखी ना बघा. जो 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 कसला हा शाहीर मोठा, कसला हा शाहीर मोठा. अहो सभेमध्ये बोलतोय खोटा. 3 टाइम लाईट गेली. प्रश्नाचं उत्तर सांगायला तेव्हा नेमकी लाईट गेली. यांना घरच्या देवाची लढाई आहे. चांगली सुधी साधी सुधी यांना घरच्या देवाची नाटच लागले. नाट पण नाट लागले. आणि हे जर मी बोलतोय हे खोटं असेल, शाहीर येऊन सांगायचं तुमच्या घरात येऊन पाणी घालील सचिन बुवा. नाही तर तुम्ही माझ्या येऊन मला लग्नात येण्यासारखं बोलायचं नाही. तुमच्या व्यंगावर बोलणार नाही म्हणून तिने गवळण बंद केली, लावली नाही म्हणून दुसरी गोमूत्राची गवळण लावली. सांगतोय बघा ऐका. कसला हा शाहीर मोठा. अहो सभेमध्ये बोलतोय खोटा. करीन याचा चम्मन गोटा. चम्मन असा करीन चम्मन. माझ्या नादाला लागायचं नाही. मी का सोडू बारे तुमच्याशी. मी काय भिणार आहे तुम्हाला. आम्ही कोणाला भीत नाही. कच्चा दूध पित त्या डोक्यात पाणी काही असं काही आलं आणि काही गेलं. झिंग्या लढवून सचिन बुवा म्हणतात मला हमारा काटा चला पाणी बी नाही मागेला. खुर्ची बसायचं पण वांदा होती. झोपालं ऐका म्हणून. कसला हा शाहीर मोठा. सभेमध्ये बोलतोय खोटा. करीन याचा चम्मन गोटा. आज आला या समोर. अहो आहे हरामखोर बुवा. आहे हरामखोर. 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 कसला हा शाहीर मोठा. सभेमध्ये बोलतोय खोटा. करू याचा चम्मन गोटा. आला या समोर. आहे हरामखोर. आहे हरामखोर. आहे हरामखोर.
नाही बघायला या. तरी नाही अक्कल आली म्हणतो मी चोरावर मोर आहे हा रामखोर. हे जाग्याव आहे जाग्याव काय शिकवतो मला जाग्याव दिले जाग्याव. हे हा अंतरा 2024 साली मे महिन्यात कोवळ मध्ये बारी झाली. तरी नाही अक्कल आली म्हणतो चोरावर मी मोर. आम्ही उत्तर देऊन आम्ही येड हा शहाणा आहे. आम्ही ग्रंथ धुंडाळून आम्ही पागल झालो 4 वेळा उत्तर दिलं आणि हा शहाणा म्हणतो मी चोरावर मोर. अहो आहे हा रामखोर हा पक्का छक्का नाही पक्का म्हणतो पक्का आहे हा रामखोर. आणि म्हणून बघा मेलेला काय मारायचे हो मेलेल्याला काय मारायचे. मी काय म्हटलंय वेडा झोंबी झुजणारा पाहिजे टाप टेकून पळणारा काय आहे ना. जखमी झालेल्या वेळेला काय मारायची आपण काय त्याच्यात मजा हरवायची त्याला काय मजा नाही. तुम्ही झोपून करा बाई 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 झोपून करा तुम्ही ह्याच्यापुढे. आणि तुम्ही झोपणार तुम्ही जर असंच म्हणणार किंवा तुम्ही असंच जर तुमचा हा जर अभिमान तुमचा गर्व जर हा उतरलाय ना हा तुमचा मगरुमी तुमच्या बोलण्यात पण ती सिद्ध होते. मगरुमी आहे तुमच्या बोलण्यामध्ये. माझ्याकडे अनेक शायर आले पण तुमच्या बोलण्याची मगरुमी आहे ना मगरुमी ती तुमची उतरल. तो हाय वरचा बसलेला आहे ती मगरुमी तुमची तो उतरल. मी काय तुम्हाला शाप देणार नाही तुम्ही आणखीन बसून करा. मी काय म्हणतो फक्त वेळ एवढी नको येऊ द्या आज चालत येत आहो उद्या दोघांनी उचलून इकडं आणायला पाहिजे. एवढी वेळ नका शाहीर एवढी वेळ नको तुमच्या वेळेला. मी त्या देवाशी या गणरायाशी व्याघ्रेश्वर सेवा मंडळाच्या गणरायाशी प्रार्थना करतो माझ्या बुवाला सांभाळ बा. त्याला एवढी वेळ नको येऊन देऊ की 2 बाजूला 2 काकद 2 आणखीन कुबड्या लावायला इकडं उचलून आणायला. एवढी वेळ त्याच्यावर नको आणून देऊ. अजूनपर्यंत चालत येतोय असाच चालत येऊ दे. तुम्ही झोपून करू नका बुवा. कोण बघायला यायचं नाही झोपली हो म्हणून सांगतोय. आणि म्हणून शेवटचं गाणं ज्यांनी बुवानी स्तवन दिली त्याच चालीवर मित्रांनो बदलापूरला राहतोय आम्हाला CSTला जातोय. CSTच्या बाहेर बाजूला गणबाई पूजला मी देतात. हा बरं चला गणबाई पूजला मी घेऊन चला कालीचारला वर गणबाई पूजला हे मी मनाच्या मंदिरात माझ्या मनाच्या मंदिरात मोक्षदाता देवा तू अरे मार्ग दावीस अंधारात गणबाई पुसला हे मी फेमस गाणं आहे तुम्ही ते ऐका. सकाळी युट्यूबला सचिन कदम नाव टाकायचं सगळं गाणं येते ऐका. आणि शायरांना एक विनंती बघा बाबांना दुखवायचं कारण नाही. मी जे सत्य घटना घडली 1 तारखेच्या नंतर ती मी तुम्हाला ऐकवली. असेल खोटी बाबांना घरी गेल्या विचारायचं बाबा आलं का नाही आलं. त्यांनाही मानाचा मुजरा नसतील आलं तरी मानाचा मुजरा त्यांना विचारा की सचिन बुवा म्हणा असं बोलला परवा वाघिवऱ्यामध्ये असं बोलला म्हणा ही खरी आहे का गोष्ट. बाबांना विचारा तुम्ही नव्हतं तुम्ही फुल फार्मात होतो त्या दिवशी चला असू द्या तुम्ही लांब होतो तुम्ही पण बाबांना विचारा म्हणा. रंगमंचावर जेवणावर बसताना बुवांना विचारलं मी म्हणून मुद्दाम नाही बोलत आहे मी जे आहे सत्य ते बोललो. बाबाने मला सांगितलं त्याने मला संभ्रमित केलं की ज्ञानदर्शक पुरा चालून बघितलं हो
ज्ञानदर्शनमध्ये उत्तरच नाही. आणि उत्तर तुम्ही तेच 4 महिन्यानं 4 वेळा देऊन 4 महिन्यानं तेच मान्य करताय. म्हणून तुम्हाला सांगितलंय, ज्या माझ्या राजेश निकमला सुद्धा विचारायचं तुम्ही, हे जे उत्तर तुम्हाला दिलंय, हे जे उत्तर तुम्हाला दिले सादालाल घराण्याच्या शाहिराकडूनच आलेलं आहे का नाही, तेवढा तुम्ही खात्री करायची, मगच बोलायचं. शकण्या मिरवायच्या नाही. हा, शकण्या नाही मिरवायच्या. शाहीर मी जे बोलणार ते तत्वाशी तत्वनिष्ठ अजूनही आवाज करतोय. ऐका ऐका. म्हणून बदलापूरला राहतोय आणि सीएसटीला कामाला जातोय. 1.5 तासाचा प्रवास आम्ही परवा बदलापूरकरांनी केला होता कार्यक्रम. पण काय आमच्या मुस्लिम पोलिसांनी आवडली. 25-30 जणांवर केसेस पण झाल्या. पोलिसांना पण मारली, दगड्या बिगड्या नाही असं नाही. तिथे सगळं तिकडं आहे. तुम्ही बघितलं 3.5 वर्षाची पोरगी, 3.5 वर्षाची पोरगी. तर पोरी जर शाळेत सुरक्षित आहे मग कुठं राहायचं, हा विषय आहे ना. म्हणून मी मग विषय लिहिला. सुंदर विषय आहे, सुंदर विषय. फक्त शब्द ऐका कसं आहे. ते बुवानी जी स्तवनाची चाल गायली ती माझी चाल आहे. दादाने एकाने मगाशी सांगितलं होतं, बाळासाहेबांचं एक गाणं घ्या कोणतरी म्हटलं होतं इथं. ते नाही आता गेलं असते झोपायला होते असो. म्हणून मी ते चाल तीच आहे. फक्त शब्द कसे पेरलेत ते बघा आणि तुम्हाला आवडले. फक्त टाळ्या घ्या, पैसे नको. पैसे मला मंडळ द्या ना, फक्त टाळ्या. ऐका वरती जावा. वासनेच्या पायी खेळती हो, वासनेच्या पायी खेळती कोवळ्या जीवाशी. 3.5 वर्षाची पोरगी वासनेच्या पायी खेळती कोवळ्या जीवाशी. माझ्या नराधम भडव्याला त्या चौकात फाशी. अशा नराधम भडव्याला त्या चौकात फाशी. अशा नराधम भडव्याला त्या चौकात फाशी. अशा नराधम भडव्याला त्या चौकात फाशी. वासनेच्या पायी खेळती वासनेच्या पायी खेळती कोवळ्या जीवाशी. अशा नराधम भडव्याला त्या चौकात फाशी. अत्याचार करतात ते करतात, सॉरी अत्याचार करतात. साले तुकडे तुकडे करून फ्रीजमध्ये गोणीमध्ये तुकडे तुकडे करून एवढे हात करून. परवाची जी गोष्ट आहे कर्नाटकात, सॉरी आपल्या बेंगळूरमध्ये, डॉक्टर मुलगी आपली इकडची अनन्या काय तिला अनन्या अंकिता मात्रे, अनन्या शिंदे काय किती काय पण लोकांची मानसिकता मला कळत आहे बा. काय चालतंय ह्या जगामध्ये किंवा ह्या ह्याच्यामध्ये. मला तुमच्या आमच्या जवळपणा बऱ्याचशा गोष्टी अशा घडतायत म्हणून लक्ष द्या. सुरक्षित नाही तुकडे तुकडे करून तिला तुकडे तुकडे Thank you.
विद्याविलास बारे बारे नाही का 100 रुपयांचं पारितोषिक ताईंच्या माध्यमातून म्हणजे काय म्हणतात समाजातली मानसिकता थोडीशी बदलायला पाहिजे. आणि मी शाहीर आहे, मी मानतो स्वतःला, म्हणजे समाजानं मला ही पदवी दिलाय. मी काय मोठा शाहीर बीर हे काय लावत नाही पदव्या बिदव्या. मला शाहीर समाजानं सांगितलंय की सचिन पवार शाहीर आहे, म्हणून माझ्याकडून समाजाला काहीतरी माझ्या मिळालं पाहिजे ही माझी अपेक्षा असते. आणि म्हणून असं काहीतरी चांगलं चांगलं देत असतो. शपथ सांगतो, एवढी भारी भारी गाणी आहेत ना माऊली, तुम्ही ऐकून टाकाल. शपथ सांगतो, चांगली चांगली गाणी. आताचा 666चा रिचार्ज गुच्चूबाईने आपल्या वाढवला 799 केला, लगेच गाणं गेलं, लगेच गाणं गेलं. पण मानसिकता आपली मराठी लोकांची बघा कशी होती. 3 महिन्यात वर्गाच्या लग्नाचा नाही, नातवाच्या बारशाचा खर्च काढलाय 3 महिन्यात. मला नाही कळलं, गुच्चूबाई हुशार, गुजराती दिमाग आहे, गुजराती दिमाग आहे. पण विषय कसा काढलाय बघा. म्हणजे मला वैयक्तिक बोलत मी काय अंबानीनं बोललोय नाही, आपला वैयक्तिक विषय नसतो. पण बघा कसं एक आधी फुकट वाटला नेट, आधी फुकट वाटला नेट, माता हळूच वाढवला रेट. 3 महिन्याचा रिचार्ज 666 होता, 799 झाला, 140 पर हेड वाढले. कोट्यवधी ग्राहक आहेत जिओचे आता प्रत्येक गावामध्ये जा. आणि इथं पण बघा जिओचं नेटवर्क, एअरटेलवाला मेलं इकडून नेटवर्क तपासून. मग आता म्हणून म्हणतोय आधी फुकट वाटला नेट, आता हळूच वाढवला रेट. दादा कळलं आम्हाला लेट, हो लय हुशार गुच्चू शेट. बहिणीनं भावाला फोन केला, सांगते आपल्या लाडक्या भावाला 1,500 घेतलं ना. 3 घेतलं ना, नाही घेतलं, यांना नाही मिळालं वाटतं, तुमचं नाव यादीत नाही. ऐका, बहिणीनं भावाला फोन केला, सांगते आपल्या लाडक्या भावाला 1,500 चालायचं कसं हे घर, त्याच्यापेक्षा दादा महागाई कमी तू कर. बरोबर आहे ना. आपला विषय बरोबर वर्मावट असतो आपला. आपण कुणाला वैयक्तिक बोलत आपला कार्यक्रमच नाही तसा आहे का. ऐका, म्हणून वानाही वेळ भेटला पाहिजे. मोबाईलची वारी बघितली राहायचा नाही. आमची पहिले बसून करू द्या. आम्ही सोडून असतो कांदा, तुम्ही नाकान सोडा, आम्ही हातान सोडून असतो. तुम्ही नाकान सोडून दाखवा पहिलं कांदा. प्रश्न लसूणचा आहे, पहिल्यांदाच आलाय. आम्ही बोलत बरं की कशाने सोला, हातान सोला नाही तर आणखी कशाने सोला. आम्ही हातान लसूण सोडू, तुम्ही कांदा मला नाकान सोडून दाखवायचं. तुम्हाला प्रश्न परत माझ्या 2 प्रश्नांची 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला काय द्यायला मिळालेली नाही. फक्त आता तुम्हाला नवीन प्रश्न आज केला आहे. मी लसूण हातान सोलीन, मला म्हटलं ना तू राधा मी कृष्ण, मग माझं आपलं काम घरचं आहे ना, मी सोलीन ती हातान, तू नाकान सोडून दाखवायचं कांदा मला. चल मानली तू. ऐका, आणि म्हणून जास्त बोलत नाही. मला नको उगाच आहे ना, उड्या पाठी नागाडे गेल्यानंतर रातभर कुरकाडून गेलं कशाला पाहिजे. झोपला नाही असं नका करू. बोला सुपारी देऊ नका झोपला तर अजिबात. सुपारी द्या फक्त, बाकी काय देऊ नका. ऐका,
आता मला म्हटले ते म्हणून मुकडा शेफ आणि कार्यक्रमाची सागर. मला पोरानो मला माहिती नवीन नवीन पोराटो नवीन नवीन आज पहिल्यांदा नाचतात. बघा केवढी केवढी आहेत बघा. बुवांच्या पोरांनी एवढीच आहे. केवढी आहे जीव काय वरायचा आणि एक एक दीड तास नाचणार पोरं आणखी त्याला पण थोडा त्रास आणि एवढा प्रवास आहे का नाही. बुवा तर लांच्यात जाणार गांजा मारून चिलमीत भरू. बरं बुवा तुम्ही काय करत काय चिलमीत नाही दुसरा काय होतं हा काय करा काय हुक्का नाही रे तर 10 रुपयात भेटतात. गोगोत भर चिलमीत गोगोत भर तू. हा तुला काय जाता आता मारायचे आहे. गाडीत बसून एका सीटला बस इकडे ड्रायव्हर इकडे तुम्ही गोगत भर आणि सचिन बुवाची बरोबरी करायला जमणार नाही तुम्हाला. माझ्या विषयाचा विषय द्या. मी तुम्हाला दिलाय गाढव तुम्ही गाडवी गायची. मी रेडा दिलाय तुम्ही म्हैस गायची. एवढाच नशीब दिलाय म्हणून माझ्याकडे कावला होता. याने चिमणी गाय पाहिजे होती का नाही. मग कावला होता माझ्याकडे कावला. माझ्याकडे माकड आहे आणि माकडीने काय पाहिजे. मग शक्तिपुराचा भेद आहे. तुम्ही म्हणता ना मी राधा मग मी कावला गाणार. तुम्ही चिमणी गायची. चिमणी एवढं भूर एवढं भूर चिमणी गायची. तुम्ही माकड गाणार मग तुम्ही माकडी गायची. असा भेद आहे शक्तिपुऱ्याचा. मग ते तसं करायला पाहिजे. एवढा वेळ नाही. सॉरी शक्ती म्हणा एवढा वेळ नाही म्हणून एक तुकडा फक्त एक शेअर देतो बघा. गाढवांना सजवून तरी होईल का त्याचा श्यामकर्ण घोडा. अहो कितीही नटवलं तरी सुंदर दिसेल का या म्हशीचा रेडा. गाढवांना सजवून तरी होईल का त्याचा श्यामकर्ण घोडा. कितीही नटवलं तरी सुंदर दिसेल का हा म्हशीचा रेडा. हिजड्याला कधी पुत्र झाला त्याचा खाल्ला आहे का कुणी पेडा. गेलो काय वर्षाला हिजड्याच्या म्हणजे हिजड्याला पोरगा झाला. गेलो काय वर्षाला बुवा गेला. हिजड्याला कधी पुत्र झाला त्याचा खाल्ला आहे का कुणी पेढा. आणि मूर्खा समोर राहिलं किती अहो काय त्यात कळणार मुढा. रातभर गेला कार्यक्रम पण आज नाही गेला. डोक्या रातभर गेला कार्यक्रम आज नाही गेला डोक्या. असा नको व्हायला. आणि म्हणून तुम्हाला दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा. जी माझी सेवा चांगला असेल मित्रांनो चांगला असेल माझ्या मानवलं तेवढं फक्त घेऊन जा. वाईट माझं